धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करो दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळा विद्यांचे अधुकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ज्ञान प्रताप विल सद्वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हितबुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं, श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं, मोक्षज्ञानदानदानिकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमो निधिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो, नमः शोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः. नमो वरशिष्ठाय त्रिनयनयाभिष्टाय च नमो, नमः सर्वेस्मै ते तददमिति शर्वाय च नमः. बहुलरजसे विश्वोत्पत्त्यो भवाय नमो नमः. प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः. जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः. प्रमहसि पदे नैस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः. मस्तकहे पाय
धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तू, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो बोटी शीतळ प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय गोड महत्वाचा चिंतनीय संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी काही पर्याय आवश्यक आहे. श्री क्षेत्र डोंगरगण या ठिकाणी हा जो भव्य दिव्य प्रमाणामध्ये जो उत्सव होतोय, संपन्न होतोय, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचे श्रीगुरु असणारे हरिभक्तपरायण वेदांत वाचस्पती श्री पुंडलिक महाराज जंगली शास्त्री यांच्या हा अमृत महोत्सव सोहळा आणि त्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हे संपूर्ण सुंदर गोड असं आयोजन केलेलं आहे. महाराजांची सर्व विद्यार्थी मंडळी, आमची आदरणीय सगळी गुरुबंध मंडळी आणि हरिभक्तपरायण भागवत महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेलं हे सगळं भव्य दिव्य मूर्त रूप आहे. महाराजांचं जीवन मी काय वर्णन करावं महाराज, कारण असं असतं माणसाची त्या कोणतीही गोष्ट वर्णन करायची म्हटल्याच्या त्यानंतर योग्यता त्या पद्धतीची असली पाहिजे. पण एक आहे, एक गुरुबंधू या नात्याने वर्णन करायला काही हरकत नाही. गुरुवरे भाऊंचे ते आदरणीय अतिशय प्रिय शिष्य होते बाबा, आणि बाबांचं जीवनही तशाच पद्धतीचं राहिलेलं आहे. संगीत असेल, शास्त्र अध्ययन असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण जीवन म्हणजे आदरणीय शास्त्री महाराज. शिवरात्रीच्या महान पर्वावर वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता जे शिवतत्व अवतीर्ण झालं ते दुसरं तिसरं कोण नाही, ते आदरणीय शास्त्री महाराज आहे. जे शिवतत्व अवताराला आलं शिवरात्रीच्या महापर्वावर ते दुसरं तिसरं कोण नाही, आदरणीय शास्त्री महाराज आहे. मी थोडंसं सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय, मी नुसतं मोघम बोलत नाही. त्या पुष्पदंत गंधर्वाने भगवान शंकराचं वर्णन करताना असं म्हटलंय, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्मालेप स्नग पिरुकरोटी परिकरहा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव अखिलम तथापि स्मर्तॄणां वरद परम मंगलमसी. भगवान शंकराचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की भगवान शंकर हे स्मशानामध्ये राहतात. भगवान शंकर स्मशानामध्ये राहतात. स्मशानेश्वा क्रीडा पिशाच्या सहचरास, आणि भूतप्रेतादिक हे त्यांचे सहचर्य आहे. चिताभस्म लेप म्हणजे त्यांनी सर्वांगावर चिताभस्म धारण केलेलं आहे, आणि गळ्यामध्ये म्हणजे नरदेहा म्हणजे मनुष्याच्या मुंडकेची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये आहे असं वर्णन आहे. मला ह्या वर्णनामध्ये थोडंसं महाराजांचं चरित्र मला थोडं बसवायचंय. आता हे वर्णन आपल्याला माहिती आहे भौतिक पद्धतीने आहे, पण याचा आध्यात्मिक सुद्धा अर्थ आहे. विठ्ठल
शिवतत्वाचा अवतार आहे. शिवतत्वाचं हे प्रागट्यीकरण वारकरी संप्रदायाच्या सेवेकरता हे शिवतत्व प्रगट झालेलं आहे. मी का बोलतो हे लक्षात घ्या. भगवान शंकराला जसं स्मशान आवडतं, स्मशान आवडतं म्हणजे याचं कारण काय आहे? स्मशान कधी कोणाला आवडतं का? नाही ना महाराज. पण स्मशानामध्ये जी निरळ शांतता असते, तिथं जो आत्मानंदाचं ग्रहण करता येतं, म्हणजे तिथं शांतता आहे म्हणून भगवान शंकराला स्मशान आवडतं. असं महाराजांनी जे ठिकाण निवडलेलं आहे हे डोंगरगड, हे गावापासून लांब आहे, ही संस्था लांब आहे, अतिशय शांत अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. या अवच्छेदकाने मला स्मशानेश्वर क्रीडा हा शब्द बोलायचा आहे की जसं स्मशान हे नीरव शांतता असते, तिथं कोणाचाही दुसरा कोणाचाही त्रास नाही, तसं महाराजांनी जी आपलं ठिकाण निवडलं ते अतिशय पवित्र, जिथं कोणाचाही काही संबंध नाही, अगदी भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये असलेलं. दुसरी गोष्ट आहे, भगवान शंकराचं दुसरं काय सांगितलं? स्मशानेश्वर क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा भूतेवेताळ नाचती. आम्ही विद्यार्थी मंडळी गुरुला भूतवेताळापेक्षा कमी आहेत का महाराज? खरं सांगा, इमानदारी आम्ही सगळे ते तरी बरे. विद्यार्थी त्याच्यापेक्षा भूतवेताळापेक्षा म्हणजे भयंकर आहेत आम्ही. म्हणजे भूतवेताळ आहेत म्हणजे महाराजांच्या जवळ ते सुद्धा आहे, सानिध्य आहे. आणि तिसरं चिताभस्म हा लेप, हा चिताभस्म म्हणजे भगवान शंकराने अंगावर चिताभस्म धारण केलेलं आहे. तसं महाराजांच्या जवळ ही भस्म नेमकं कोणतं आहे? मी महाराजांच्या संबंधाने बोलतोय. ज्ञानरूपी अग्नीवर, चिता म्हणजे काय? अग्नीमध्ये देह जाण, ते विठ्ठल. महाराज म्हटले मी राहतो ते स्मशानच होतं म्हटले. मग आता भगवान शंकराचे चिताभस्म धारण केलंय. महाराजांकडे कोणतं भस्म आहे? चिता म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अग्नीमध्ये तो देह जळणं आणि त्या देहाचं झालेलं भस्म आहे. तसं महाराजांच्या जीवनामध्ये जो ज्ञानरूपी अग्नी आहे, त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्यांनी जो अहमभावरूपी जो देह होता तो जाळल्याच्या नंतर जी समाधानरूपी जे भस्म निर्माण झालं, ती समाधानरूपी भस्म त्यांनी अंगावर धारण केलेलं आहे. चिताभस्म आलं. आणि नृकरोटी परिकरा, हा आणि गळ्यामध्ये भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जसं मनुष्याच्या मुंडक्याची माळ आहे, तसं मुंडकं म्हणजे हे आपलं शिर आहे. हे शिर सर्वांग प्रधान असं म्हटलं जातं. आणि सर्व साधनामध्ये प्रधान जर कोणतं साधन असेल तर ते ज्ञान साधन प्रधान आहे. म्हणजे ज्ञान साधन आणि त्या ज्ञानाच्या संबंधाने असणारे जे श्रवण असतील, मनन असतील, निधिध्यासन असेल, विवेक असेल, वैराग्य असेल आणि तत्वपदार्थ शोधन असेल आणि नंतर जे ज्ञान असेल, ही जी संपूर्ण माळ त्यांच्या गळ्यामध्ये आहे. म्हणून मी सुरुवातीला जे बोलून गेलो की जी शिवतत्व शिवरात्रीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता जे शिवतत्व या पृथ्वीवर आलं ते म्हणजे आदरणीय शास्त्री महाराज आहेत. विठ्ठल. महाराजांचं जीवन फार गोड आहे. मी सुरुवातीला माझा परमार्थामधला प्रवेश होता आणि अतिशय कडक जीवन पण अतिशय प्रेमळ जीवन. आता त्यांच्याकडून मी म्हटलं होतं त्यांना, त्यामुळे तुम्ही येऊ नका, थोडं थांबा आपलं. पण त्यांना कुठं दम निघायचा होता, अवघड मोकळं बोलता येतं थोडं. आम्ही भूतवेताळच आहेत महाराजांचे, त्याच्यामुळे काही विषय नाही. ते काय करतील काही सांगता येत नाही. माझा नवीनच प्रवेश होता. मी सुरुवातीलाच, महाराज मला ओळखत नव्हते, मी महाराजांना ओळखत नव्हतो. मी नवीनच 10वी सुटल्याच्या नंतर संस्थेत आलो. संस्थेत आल्याच्या नंतर नगरचा सप्ताह होता. नगरची दिंडी चालू होती आणि दिंडीत माझ्याकडून काहीतरी चूक झाली.
महाराजांची फटका लावला का नाही. आता मी रागीट माणूस होतो. मी मागं बघितलं, मी महाराजांना थोडंसं बोललो, पण बोलल्याच्या नंतर महाराजांनी मला शांतपणे समजून सांगितलं, महाराज हा जो भाव आहे विद्यार्थ्याविषयी, हा जो भाव आहे हा एक योग्य श्रीगुरू म्हणजे त्याच्याकरता क्षत्रिय ब्रह्मनिष्ठच असावं लागतं. तेव्हाच हा भाव आम्ही एक गुरुवरी भाऊंच्याकडे पाहतो आणि नंतर भाऊंच्या नंतर आदरणीय महाराजांकडे पाहतो. हा भाव फक्त आम्हाला ह्या 2 ठिकाणी पाहायला सापडतो. म्हणून महाराज सुद्धा आम्ही जरी गुरुवरी भाऊंचे सगळे शिष्य असलो तरी आम्ही महाराजांना गुरुस्थानी मानतो. असो, आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या समोर सेवा करावा एवढा काही मी मोठा नाही, पण आदरणीय हे प्रेमाचं नातं आहे आणि ह्या प्रेमाच्या नात्यामुळं माझ्याकडे आलेली ही सेवा ही आमचे गुरुवरी भाऊ सांगायचे, परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ जगणं वेगळं. परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ जगणं वेगळं. काही माणसं परमार्थ करतात आणि काही माणसं परमार्थ जगतात. परमार्थ जगणाऱ्यापैकी आदरणीय महाराज आहेत. तुम्ही आम्ही परमार्थ करतोय. परमार्थ कोणीही करू शकतो, पण परमार्थ जगणं फार अवघड असतं आणि परमार्थ जगणं हे महाराजांचं आहे. महाराज आदरणीय त्यांचं जीवन आपण सगळ्या पद्धतीने आपण माझ्यापेक्षा जास्त अधिक अनुभवलेलं आहे. असो, महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये महाराजांचं वर्णन करतात. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणजे संतांच्या दातृत्वाचा विचार मांडतात. संतांच्या दातृत्वाचा विचार मांडत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये फक्त एका शब्दाची योजना केली. अगदी एक शब्द वापरला, पण एक शब्द छोटा शब्द आहे, पण त्या शब्दाची व्याप्ती मात्र फार मोठी आहे. काय असतं, कधी शब्द फार छोटे असतात, पण त्या शब्दाचा अर्थ आम्ही काढायला गेलो तर आकाशाला गवसणी घालणारा अर्थ त्या शब्दाचा असतो. महाराजांनी संतांच्या दातृत्वाचा विचार मांडत असताना या अभंगामध्ये एक शब्द वापरला. कोणता? याहुनी. कोण दाता? याहुनी. त्यांच्याशिवाय या जगतामध्ये कोणीही दुसरा दाता नाही. संताशिवाय कोणी दाता नाही. शब्द छोटा आहे, अगदी 3 अक्षराचा शब्द आहे. मी आपल्याला थोडंसं सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान शब्द किती अक्षराचा आहे? 2 अक्षराचा. भक्ती शब्द किती अक्षराचा आहे? 2 अक्षराचा. कर्म शब्द किती अक्षराचा आहे? 2 अक्षराचा. पण कर्माची सिद्धता करण्याकरता कोट्यवधी ग्रंथाची निर्मिती झाली. बरोबर आहे? कर्माचा अर्थ सिद्ध करण्याकरता कोट्यवधी ग्रंथ निर्माण झाले. भक्तीचा अर्थ सिद्ध करण्याकरता कोट्यवधी ग्रंथाची निर्मिती झाली आणि ज्ञानाचा अर्थ सिद्ध करण्याकरता करोडो ग्रंथ निर्माण झाले. म्हणजे शब्द छोटा आहे, पण त्या शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने जर विचार घेतला तर अर्थाच्या दृष्टीने त्याचा अर्थ मात्र फार व्यापक आहे. त्याप्रमाणे या अभंगामध्ये येणारा जो शब्द आहे, दातृत्वाचा विचार मांडत असताना संतांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, कोण दाता? याहुनी. याहुनी शब्द वापरला. शब्द छोटा आहे, पण व्याप्ती मात्र फार मोठी आहे. काय महाराजांनी या अभंगाची रचना केली. या अभंगावर महाराजांचं कीर्तन झालं. एक साधकाने हा अभंग लिहून घेतला आणि लिहून घेतल्याच्या नंतर मग तो साधक जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे सकाळी घरी गेला. महाराजांना विचारलं, म्हटले महाराज हा अभंग तुम्ही लिहिलाय का? महाराज म्हटले, हो बाबा. तू ऐकलाय ना रात्री कीर्तनात? हो म्हटले, मीच लिहिलेलं आहे. नाही, मला थोडंसं काही विचारायचं. काय विचारायचं? विचार ना. नाही, तुम्ही या अभंगामध्ये सांगताय की या जगतामध्ये संताशिवाय दुसरा कोणीही दाता नाही. संताशिवाय दुसरा कोणी दाता नाही. बरोबर आहे म्हटले. या जगतामध्ये संताशिवाय दुसरा कोणी दाता नाही. पण तुम्ही संताशिवाय कोणी दाता नाही, मग तो साधक महाराजांना विचारायला लागलाय. म्हटलं, महाराज तुम्ही महाभारताचा अभ्यास केला का अभंग लिहिताना? महाराज म्हटले, केला की बाबा, माहिती आहे महाभारत. माहिती? हा, वाचलंय बाबा, माहिती आहे, सगळं माहिती आहे. अरे माझ्यासमोर घडलेलं महाभारत आहे. तुम्ही जर महाभारताचा अभ्यास केला असेल तर महाभारतामध्ये कर्णासारखा तुम्हाला दानशूर तुम्हाला कर्णासारखा दिसला नाही का? महाराज म्हटले, दिसला ना. कर्ण दिसला. अहो,
कर्णासारखं दातृत्व की ज्यांनी समोर मृत्यू असताना सुद्धा मृत्यू आपला माहिती आहे की माझा मृत्यू समोर आहे, म्हणजे हे अंगावरची कवच आणि कुंडलं काढल्याच्या नंतर मी मरणार आहे हे ज्ञात असताना सुद्धा त्यांनी कवच कुंडलं काढून दिली. कवच कुंडलं अंगावरची. मग हे कर्णाचं दातृत्व तुम्हाला दिसलं नाही? महाराज म्हटले दिसलं. तुला काय म्हणायचं ते सांग ना. नाही म्हटलं मला अजून थोडंसं विचारायचं. म्हटलं भागवताचा अभ्यास केला का? महाराज म्हटले बाबा मी भागवताचा केला, रामायण. तुला काय विचारायचं? नाही मला थोडंसं चौकशी करून घेऊ द्या. तुम्ही भागवत वाचलं का? महाराज म्हटले भागवतही वाचलं. मग भागवतामध्ये शिबिराजाचं चरित्र येतं. त्या ससाना त्या कबुतराच्या पाठीमागं लागलाय. ती कबूतर राजाच्या आश्रयाला येतंय आणि राजाच्या आश्रयाला आल्याच्या नंतर तो ससाना त्या राजाला सांगतो की राजा माझं ते भक्ष्य आहे तू मला दे. राजाने सांगितलं ते माझ्या आश्रयाला आहे, मी ते तुला देणार नाही, त्याच्या बदल्यात काय मागायचं ते माग. मग त्यांनी मागायला सुरुवात. त्यांनी सांगितलं राजा वचन दे. राजाने वचन दिलं आणि त्यांनी जे मागितलं, काय मागितलं महाराज? त्यांनी सांगितलं राजा तुझं मांस तू तुझ्या हाताने कापून मला याच्या वजना इतकं तू द्यायचं. राजाला वाटलं सोपं आहे. राजाने तराजू मागवला, एका पारड्यात कबूतर ठेवलं आणि एका हाताने चाकू घेऊन स्वतःचं मांस कापायला सुरुवात केली. महाराज अख्खा राजा संपला, पण कबुतराचं पारडं काही खाली यायला तयार नाही. मला सांगायचंय त्याने त्या साधकाने विचारलं, म्हटले महाराज एवढा शिबिराजासारखा दाता असताना तुम्हाला तो दाता दिसला नाही का? महाराज म्हटले बाबा तोही दिसला. मग आणखी तुम्ही रामायणाचा अभ्यास केला का? म्हटले रामायणही वाचलंय. मग रामायणामध्ये रघुराजाचं चरित्र येतं, तोही दाता होता. मग एवढे सगळे दाते ह्या जगतामध्ये असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की कोण दाता याहून? या जगतामध्ये संताशिवाय दुसरं कोणी दाता नाही. मग संतांनी असं जगाला दिलं तरी काय की ज्याच्यामुळं तुम्ही म्हणतात की कोण दाता याहुनी विठ्ठल. संतांनी असं जगाला दिलं काय महाराज की तुम्ही त्या संताशिवाय जगतामध्ये कोणी दाता नाही असं सांगताय. आमचे गुरुहरी भाऊ सांगायचे की संतांनी जे जगाला दिलं ते अविनाशी दिलं, इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते विनाशी दिलं. संतांनी जे जगाला दिलं ते सुखाला कारण होणारं दिलं आणि इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते दुःखाला कारण होणारं दिलं. संतांनी जे जगाला दिलं ती नित्य वस्तू दिली आणि इतर दात्यांनी जे जगाला दिलं ते अनित्य वस्तू दिली. विठ्ठल. यावर चिंतन करत असताना गुरुहरी भाऊ सांगायचे, अरे संतांनी जे जगाला दिलं त्या जगातला कोणताही दाता देऊ शकत नाही. कारण संतांच्या लेखी मुळात दातृत्वाची व्याख्याच वेगळी आहे. तुमची आमची दातृत्वाची व्याख्या वेगळी आहे आणि संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्या वेगळी. दाता तोची नारायणा स्मरवी. संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्या वेगळी आहे. जो देतो त्याला दाता संत म्हणायला तयार नाहीत.
संत नुसता जो देतो, सत्ता देईल, संपत्ती देईल, ऐश्वर प्रदान करेल, पण त्याला संत दाते म्हणायला तयार नाहीत. संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्या वेगळी आहे. मग संतांच्या लेखी दातृत्वाची व्याख्या काय आहे? संत सांगतात की जो भगवंताचं स्मरण करून देतो, किंवा गुरुरे भाऊ या संबंधाने थोडं चिंतन सांगायचे. संतांनी जगाला काय दिलं बुवा? काय दिलं? संतांनी 3 गोष्टी जगाला दिल्या. संतांनी ऐका, संतांनी 3 गोष्टी जगाला दिल्या की ज्या 3 गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोण दाता याहुनी. कोणत्या 3 गोष्टी दिल्या? गुरुरे भाऊ चिंतन सांगायचे. संतांनी जगाला 1 आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं, 1 संतांनी जगाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, 2 संतांनी जगाला जगाचं ज्ञान करून दिलं, 3 या 3 गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोण दाता याहुनी. ऐका, काय दिलंय? महाराज संतांनी जगाला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं. म्हणजे काय? मी कोण आहे याचं ज्ञान संतांनी करून दिलं. मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे अन्नमय कोश आहे का? मी म्हणजे प्राणमय कोश? मनोमय कोश म्हणजे मी आहे का? विज्ञानमय कोश म्हणजे मी आहे का? आनंदमय कोश म्हणजे मी आहे का? ह्या पंचकोशाच्या पलीकडे असणारा जे आत्मतत्व ते म्हणजे मी आहे? हे 3 शरीर म्हणजे मी आहे का? स्थूल शरीर म्हणजे मी आहे का? सूक्ष्म शरीर मी आहे का? किंवा या दोन्ही शरीराला कारण असणारं जे कारण शरीर ते कारण शरीर म्हणजे मी आहे का? ह्या 3ही शरीराच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे मी आहे. त्या मीच ज्ञान जर या जगतामध्ये कोण करून देत असेल तर संत महात्मे करून देतात. संताशिवाय या जगतामध्ये मीच ज्ञान कोणी करून देत नाही. म्हणजे संतांनी जगाला काय दिलं महाराज? संतांनी जगाला पहिली गोष्ट दिली, नवे आम्हाला मीचा विचार आमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय आम्हाला जी सुखरूपता आवश्यक आहे, ज्या सुखाकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय ना, ते सुख आम्हाला मीच ज्ञान झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. विठ्ठल तर सुख वेगळं. आम्ही सुखरूपतेची अपेक्षा करणारी माणसं आहेत, पण सुखाच्या म्हणजे संसारामध्ये सुख आहे आणि परमार्थामध्ये सुखरूपता आहे. परमार्थामध्ये सुखरूपता, सुख वेगळं आणि सुखरूपता वेगळी. आणि ही जी सुखरूपता आहे ते प्राप्त करायचं असेल तर मूळ असणारं जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान गेलं पाहिजे. साधा सिद्धांत आहे विचारसागरात. मी महाराजांच्या समोर मी सुरुवातीला बोललो, बाबांच्या समोर मी सांगावं असं काही नाही आहे, कारण वृथावृष्टी समुद्रेशू असं काम आहे. ज्ञानाचे सागर आहेत, फक्त आमची बोबडे बोल त्यांना ऐकावं लागणार आहे. आता 2 तास बसलीत, आता काय करावं? ऐकावं लागणार आहे. ती सुख जे आहे ते सुख प्राप्त होण्याकरता मूळ त्या अज्ञान आहे ते अज्ञान निघून गेलं पाहिजे. ते विचारसागरातली आम्ही प्रक्रिया नेहमी मांडत आलो नाही. सुख दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पापपुण्य आहे, पापपुण्याला कारण रागद्वेष आहे, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद आहे, भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञान गेल्याच्या नंतर सुख आणि दुःख जाणार आहे. सुख दुःखाची निवृत्ती म्हणजे सुखरूपतेची प्राप्ती. आणि ती सुखरूपतेची प्राप्ती सुखही गेलं पाहिजे आणि दुःखही गेलं पाहिजे. आणि ही सुख दुःख गेल्याच्या नंतर जे प्राप्त होणार आहे ती म्हणजे सुखरूप अवस्था आहे. आणि ती सुखरूप अवस्थेकरता मीचा विचार आवश्यक आहे. म्हणून ज्ञानोबाराने आम्हाला सांगितलं, आहे मी हा कोण करावा विचार.
आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जीवनामध्ये मीचा विचार आवश्यक आहे. मीच ज्ञान झालं पाहिजे. मीच ज्ञान झाल्याच्या नंतरच आमचं अज्ञान निघून जाणार आहे आणि अज्ञान निघून गेल्याच्या नंतर आमच्या जीवनामधलं दुःख निघून जाणार आहे. ते गुरुदेव भाऊ सांगायचे माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचं दुःख असतं म्हणे. किती? 3 प्रकारचं दुःख आहे. एक दारिद्र्याचं दुःख आहे, एक पापाचं दुःख आहे आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. ऐका, दारिद्र्याचं दुःख सर्वांना नाही, पापाचं दुःख सर्वांना नाही आणि जन्म मरणाचं दुःख सर्वांना नाही. पण गंमत अशी आहे, दारिद्र्याच्या दुःखापेक्षा पापाचं दुःख वाईट आहे आणि पापाच्या दुःखापेक्षा जन्म मरणाचं दुःख वाईट आहे. दारिद्र्य गेलं तर एका जन्माची अडचण दूर होणार आहे. पाप गेलं तर एका कल्पामध्ये येणारी जी जन्म आहे ती अडचण दूर होणार आहे. पण जर अज्ञान गेलं तर पुन्हा दुःखाचा संबंध राहत नाही. पण माणसं भाऊ सांगायचे, माणसं आयुष्यभर दारिद्र्य घालवण्याकरता मरतात, पण कोणी पाप घालवण्याकरता प्रयत्न करत नाही. काही माणसं पाप घालवण्याकरता प्रयत्न करतात, पण अज्ञान घालवण्याकरता प्रयत्न करत नाहीत. भाऊ सांगायचे, अरे दारिद्र्य राहिलं तरी चालेल, पाप गेलं पाहिजे माणसाचं. ते म्हणायचे पाप राहिलं तरी चालेल एक वेळेस, पण माणसाचं अज्ञान गेलं पाहिजे. ज्या दिवशी अज्ञान जाणार आहे ना, त्या दिवशी आम्हाला सुखरूप अवस्था प्राप्त होणार आहे. ते अज्ञान जाणं म्हणजेच मीच ज्ञान होणं. विठ्ठल या संबंधाने मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो की जोपर्यंत आम्हाला मीच ज्ञान होत नाही तोपर्यंत आम्हाला देव सुद्धा कळणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले, ही बातमी काशीपर्यंत गेली. ती काशीवर सगळे घाटावर पंडित एकत्र झाले आणि ती चर्चा करू लागले. काय म्हटले, असं गवळ्याच्या घरी कुठं देव जन्माला येतो का? गवळ्याच्या घरी कुठं देव जन्माला येईल का म्हटले. मग आपण तिथं गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुमच्या घरी जो मुलगा आहे तो देव वगैरे नाही. मग एक पंडित उठला आणि तो म्हटला मी जाऊन सांगून येतो. मजल दर मजल करीत तो गोकुळामध्ये आला. नंदबाबाचं घर विचारलं, नंदबाबाच्या घरापर्यंत गेला. गेल्याच्या नंतर हाक मारली, नंदबाबा आहेत का घरी? नंदबाबा बाहेर आले. कोण आहेत? त्यांनी सांगितलं मी एक पंडित आहे, काशीहून आलोय, तुम्हाला भेटण्याकरता आलो. नंदबाबाला आश्चर्य वाटलं. काशीहून आला? हो म्हटले काशीहून. मला भेटण्याकरता? हो तुम्हालाच भेटण्याकरता. माझ्याकडे काम? हो तुमच्याकडेच काम काढलंय. काय काम आहे? नंदबाबांनी त्याला बसण्याकरता आसन दिलं, पाय धुवायला पाणी दिलं, बसलाय, पाणी पिण्याकरता दिलंय आणि हात जोडून पुढे उभे राहिले आणि सांगितलं, म्हटले महाराज अहो एवढ्या लांबून तुम्ही मला भेटण्याकरता आला? म्हटले हो तुम्हालाच भेटण्याकरता आलोय. काय कारण आहे? काही नाही म्हटले, एकच सांगण्याकरता आलोय. काय सांगायचंय? काही नाही, तुम्ही जो प्रचार चालवलाय की माझा मुलगा देव आहे, माझा मुलगा देव आहे, हा जो प्रचार तुम्ही चालू केलाय ना तो बंद करा. देव काही असा गवळ्याच्या घरी जन्माला येत नाही. नंदबाबांनी हात जोडले, हसायला लागले. नंदबाबांनी सांगितलं, म्हटले महाराज त्याला देव आम्ही मानित नाही, त्याला देव मानणारे गोकुळातले लोक आहेत आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर त्यांना जाऊन सांगा. त्यास पंडिताला पटलं, बरोबर आहे, हे जर देव मानित नाहीत, जे देव मानतात त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की हा देव नाही, म्हणजे लोकांमध्ये भ्रमाचा प्रसार होणार नाही. त्यांनी विचार केला, आता दुपार झालेली आहे आणि दुपारच्या वेळेस प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगायचं. ते म्हटले का शास्त्री महाराज सप्ताह थोडीच आहे सगळेजण एकत्र असलेले. आता इथं सगळेजण गायी घेऊन आपले वृंदावनाच्या दिशेने चालण्याकरता निघून गेलेले होते. मग नंदबाबांनी युक्ती सांगितली, म्हटले महाराज एक काम करा, आजची रात्र मुक्काम करा आणि मुक्काम करून संध्याकाळी प्रवचन करा आणि प्रवचनामध्ये जाहीर करून टाका. त्याला पटलं, बरोबर आहे म्हणला. सगळेजण प्रवचन म्हटल्याच्या नंतर सगळेजण येतील आणि आल्याच्या नंतर मग ह्या सगळ्यांना सांगता येईल म्हणून तो थांबला. नंदबाबांनी त्याची भोजनाची व्यवस्था केली. भोजन झालं आणि विश्रांती करता नंदबाबांनी बाज टाकलेली आहे. त्या बाजेवर तो पंडित झोपला. झोपल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत रांगत त्या बाजेजवळ गेले. मी कशा करतोय बोलतोय नीट लक्षात घ्या. आम्हाला जोपर्यंत आमच्या स्वरूपाचं म्हणजे मीच ज्ञान होत नाही ना तोपर्यंत देव कळत नाही.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या बाजेजवळ गेले, त्या बाजेला धरून उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर भगवंताने त्या ब्राह्मणाला, त्या पंडिताला पहिला प्रश्न केला की बाबा तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात? तो ब्राह्मण थोडा चिडला. त्याला वाटलं अरे ही पोरग, याला लोक देव म्हणतात. अरे एवढा मोठा पंडित मी समोर बसला असताना याला जर मी पंडित आहे हे कळत नाही तर ह्याला देव काय म्हणायचं, हा कसला देव? त्याने भगवंताला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. भगवान काही जायला तयार नाहीत, भगवान काही जायला तयार नाही. भगवंताने सारखा हेका धरला, बाबा तुम्ही कोण आहात, बाबा तुम्ही कोण आहात? शेवटी त्या पंडिताला वाटलं एकदाच आपलं नाव सांगावं आणि मोकळं व्हावं. त्या पंडिताने सांगितलं, बाबा अरे मी विष्णू शर्मा आहे, मी विष्णू शर्मा आहे. भगवान म्हणतात विष्णू शर्मा हे तुझं नाव आहे, तू कोण आहे ते सांग. विष्णू शर्मा हे काय तुझं नाव आहे, तू कोण आहे? त्याला पटलं, बरोबर आहे, विष्णू शर्मा हे माझं नाव आहे, मग मी कोण आहे? त्यांनी सांगितलं, अरे बाबा मी ब्राह्मण आहे. भगवान म्हणतात ब्राह्मण ही तुझी जात आहे, तू कोण आहे? त्याला हेही पटलं, बरोबर आहे, ब्राह्मण ही माझी जात आहे, मग मी कोण आहे? त्यांनी सांगितलं, अरे बाबा मी पंडित आहे. भगवान म्हणतात पंडित ही तुझी पदवी आहे, तू कोण आहे ते सांग. आता मात्र मग त्याची तो थोडासा अंतःकरण त्याचं धास्ता होता. बरोबर आहे, त्याला पटलं ना, पंडित ही माझी पदवी आहे, मग मी कोण आहे? मग मात्र त्याला बोलायचं सूचना. तो थोडा रागवला आणि रागवल्याच्या तर त्याने सांगितलं, अरे बाबा हा समोर बसलेला, हा एवढा मोठा बाजावर बसला, हा मी आहे. भगवान म्हणतात ते तुझं शरीर आहे, तू कोण आहे ते सांग. ते तुझं शरीर झालं, अरे तू कोण आहे ते सांग. मग मात्र तो शांत झाला आणि मग त्याचे हात जोडले गेले आणि मग भगवान त्याच्या जवळ जातात आणि कानात सांगतात, बाबा अगोदर स्वतःची ओळख करून घ्या. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ओळख होईल ना त्याच दिवशी तुम्हाला माझी वेगळी ओळख करायची आवश्यकता राहणार नाही. ज्याला स्वतःची ओळख होती ना त्याला देवाची ओळख झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माणसाला स्वतःची ओळख झाली पाहिजे आणि स्वतःची ओळख झाल्याच्या नंतर मग त्याला देव कळत असतो. स्वतःची ओळख अगोदर झाली पाहिजे. स्वतःची ओळख झाल्याशिवाय त्याला देवाची ओळख होणार. आणि स्वतःची ओळख म्हणजे काय? पंचदशिकारांनी वर्णन केलं की यम आत्मा परानंद परमप्रेमास्पद यतः मान भुवम ही भूयासमिती प्रेमात्मनी. यम आत्मा परानंद म्हणजे हा आत्मा परमानंद स्वरूप आहे. अशा पद्धतीची जी ओळख आहे, माझं आत्मतत्वाचं ज्ञान होणं म्हणजेच त्या मीच ज्ञान होणं. आणि ते मीच ज्ञान कोण करून देतं महाराज? माझा मुद्दा इथं पहिला मुद्दा संपतोय. त्या मीच ज्ञान कोणी करून दिलं? संतांनी करून दिलं. कसं करून दिलं महाराज? मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी असंता तुझाना या निकमा गुता का. मी तो वासुदेव तत्वता. मी कोण आहे? तर मी वासुदेव तत्वता. मग मीच ज्ञान या जगतामध्ये जर कोण करून देत असेल, सामान्य माणसाला, साधकाला, विद्यार्थ्याला जर त्या मीच ज्ञान जर कोण करून देत असेल तर ते साधू करून देतात, गुरु करून देत असतात. म्हणून या जगतामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोण दाता या होनी यांच्याशिवाय जगातला कोणता जरी दाता झाला तुम्हाला सत्ता देतील, संपत्ती देतील, पाहिजे ती ऐश्वर्य देतील, पण ह्या जगातला कोणताच दाता मीच ज्ञान करून देऊ शकत नाही. मीच ज्ञान करून देतात ते संत करून देतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोण दाता या होनी. माझा पहिला मुद्दा संपला. संतांनी दुसरी गोष्ट या जगाला काय दिली महाराज? संतांनी का बरं संत दाते आहेत? पुराणे भाऊ सांगायचे की संतांनी या जगाला दुसरी गोष्ट जी दिली त्यांनी परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. विठ्ठल परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं की देव कसा आहे. त्या देवाला मंदिरात पाहण्यापेक्षा समोरच्याच्या हृदयामध्ये पहा. ज्या दिवशी आम्हाला मंदिरात दिसणारा परमात्मा आमच्या आणि समोरच्याच्या हृदयामध्ये दिसेल ना, ते दर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने व्यापकत्वाचं दर्शन आहे. आणि हे दर्शन कोण करून देतं महाराज? संत करून देतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची दिसे सगुण हा स्वरूप सुंदर परे व्यापुनिया ठेला चराचर देवदानवादी मानव सुर या विनवरडाय साना ही तृणांकुरव.
विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मान मुनी मानसी. तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक. मग परमात्मा फक्त मंदिरापुरता नाही तर तो परमात्मा चराचरामध्ये व्यापक आहे. या त्या व्यापकतेचं दर्शन जर या जगतामध्ये कोण करून देत असेल तर संत महात्मे करून देतात. उदाहरणाने स्पष्टता करता येते आपल्याला. पुन्हा गवळणीचंच उदाहरण आपल्याला घेता येतं. ज्या गवळणीने कधीही भगवंताला पाहिलेलं नाही तिनं आपल्या आईकडे हट्ट धरला, मलाही मथुरेच्या बाजाराला जायचं. ती निघाली इतर गवळणी बरोबर, ती निघाली, पण जात असताना जिनं कधीच भगवंताला पाहिलं नव्हतं ती जी आणि भगवंताची दृष्टादृष्ट झाली आणि मग पाहिली या वेधलावी. महाराज त्या भगवान परमात्मे देखिला डोळा बैसला म्हणी. भगवंताला बघितल्या तिच्या त्या चित्तवृत्तीने भगवंताचा ठाव घेतला म्हणजे तिची चित्तवृत्ती भगवतमय झाली. त्यांची भांडणं झाले. त्या गवळणी सगळ्या मथुरेच्या बाजाराला निघून गेल्या आणि ही त्यांच्या सोबत चालली. पण जाता जाता प्रकार असा झाला, ती जात असताना तिच्या अंतकरणाने भगवंताचा ठाव घेतलेला असल्यामुळे तिला चालती बोलती समाधी अवस्था प्राप्त झाली. कारण तो दृढ होत गेला, तो भाव तिचा दृढ होत गेला, तिची चित्तवृत्ती दृढ व्हायला लागली. भगवंताच्या स्मरणामध्ये ती चित्तवृत्ती दृढ होत गेली आणि मग तिचा अंतकरणाचा ठाव असल्या भगवंताने वृत्तीचा ठाव घेतलेला असल्यामुळं तिची वृत्ती भगवतमय झाली आणि मग भगवतमय झाल्यामुळे तिचा संपूर्ण व्यवहार बदलला. गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या. दामोदर घ्या तव तव हा सती मथुरेच्या गे. हा दिवसभराचा तिचा व्यवहार चालू होता. आलेल्या गवळणी परतीच्या वाटेला निघाल्या. ही आहे तिथं बसलेली आहे. तुकोबरायांना चिंता उत्पन्न झाली की हे नगर राक्षसाचं आहे आणि ही गवळण इथं बसलेली आहे, तिला घरी नेऊन सोडलं पाहिजे. महाराज तिच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर त्या गवळणीला विचारू लागले, बाई तुला घरी जायचं नाही का? त्या गवळणीने सांगितलं, म्हटले महाराज हो घरी जायचं आहे ना. मग घरी का जात नाही? घराचा रस्ता विसरलीस का? तिने सांगितलं हो महाराज विसरले. कारण कशामुळे विसरले? येता येता भगवान परमात्म्याला पाहिलं आणि मग मला विसर पडला. कान्हारे मनमोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. मी येता येता त्या भगवंताला पाहिलं आणि मग मला सगळ्या गोष्टीचा विसर पडला. ठीक आहे. महाराजांनी सांगितलं एक काम कर, तू कोणाची कोण आहे हे मला माहिती आहे, तू माझ्या पाठीमागे ये, मी तुला घरी नेऊन सोडतो. महाराज पुढं चालायला लागले आणि मग महाराजांनी मागं वळून बघितलं ती गवळण पाठीमागे येते का नाही. तर ती गवळण आहे त्या जागेवर बसलेली आहे. महाराज तिथं जवळ गेले, तिला थोडं रागवायला लागले. म्हणजे अगं तुला कळतं का नाही, मी तुला सांगतो हे नगर राक्षसाचं आहे, तू इथं सुरक्षित नाही, तुला मी घरी नेऊन सोडायला तयार आहे, तू माझ्या पाठीमागं का येत नाही? त्या गवळणीने जे उत्तर दिलं त्या उत्तरातून परमात्म्याची व्यापकता सिद्ध होती. महाराज
देखे अनेरा देखे तो सब वहिनी घेरा. त्या गौरनं जी उत्तर दिलं महाराज की तिनं सांगितलं, म्हटले महाराज अहो तुमच्या पाठीमागं मी यायला तयार आहे, पण ज्यावेळेस मी उठून उभे राहिले तर पाय कुठं ठेवू, कारण मला कणाकणामध्ये तो परमात्मा दिसतोय. महाराज म्हणतात बाबा म्हणजे तो परमात्मा व्यापक आहे, तो सापेक्ष व्यापक निरपेक्ष व्यापक ही चिंतन फार वेगळं आहे, पण परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे. म्हणजे असं जे परमात्म्याच्या व्यापकतेचं दर्शन जर आम्हाला या जगतामध्ये कोण करून देत असेल तर संत महात्मे करून देतात. माझा दुसराही मुद्दा संपला. संतांनी जगाला काय दिलं? एक आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं. संतांनी जगाला काय दिलं? परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. आणि संतांनी जगाला काय दिलं महाराज? संतांनी जगाला ह्या जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संतांनी जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. रज्जू सर्पा रज्जू सर्पाकार भासलेले जगडंबर. दोरीवर जसा सर्प भासलेला आहे तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जगत भासलेलं आहे, आभासात्मक आहे. ही दृष्टी जर कोण देत असेल तर संत महात्म्याने दिली. थोडं ज्ञानोबारांच्या चरित्राकडे या. ज्ञानोबारांच्या चरित्रातून मुक्ताबाईने ही दृष्टी जगाला दिली. सज्जना, ज्यावेळेस ज्ञानोबारा ह्या जगाला कंटाळले आणि कंटाळल्याच्यानंतर ज्ञानोबारांनी पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. बस म्हटले नाही राहायचं, आता समाधिस्थ व्हायचं. आणि पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर एरवी नेहमी समाधीमध्ये असणारे निवृत्तीनाथ महाराज त्या दिवशी अचानक समाधीतून बाहेर आले. अचानक समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर मुक्ताबाई आणि सोपान काकाच्या मनामध्ये पाल चुकली की एरवी कधी आमचा दादा समाधीतून बाहेर न येणारा निवृत्ती दादा अचानक का समाधीतून बाहेर आलाय. आणि नुसते बाहेर आले नाही, ज्या ओट्यावर तिथं बसले, झाडाखाली बसले होते, ध्यानस्थ बसले होते, त्या ध्यानातून बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्या ओट्याच्या खाली उडी मारली आणि पर्णकुटीच्या दिशेने चालायला लागली. ज्ञानोबारांनी पर्णकुटीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. ज्ञानोबारांनी विचार केला, अरे मी काय म्हणून ह्या जगाकरता केलं नाही. मी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ या जगाकरता लिहिला, अमृतानुभवासारखा ग्रंथ लिहिला, हरिपाठासारखा ग्रंथ या जगाच्या उद्धाराकरता लिहिला, पण मला जर एखाद्या वेळेस मांडे खायची इच्छा होते तर ती मांडे भाजण्याकरता या जगाने साधं खापर सुद्धा देऊ नये. महाराज कधीही न रागवणारी आमची विश्वमाऊली त्या दिवशी रागवली आणि पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. आणि मग निवृत्तीनाथ महाराज त्या पर्णकुटीच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर त्या पर्णकुटीच्या दारावर थाप टाकली आणि हाक मारली, ज्ञाना बाहेर ये, ज्ञाना बाहेर ये. पण आतून कसलाही प्रतिसाद नाही. ज्ञानोबा शांत आहे. तोपर्यंत ह्या दोघही भावंडांना सगळ्या गोष्टी कळून आल्या होत्या.
सोपान काका गेले, हाक मारू लागले, ज्ञानदादा बाहेर ये, ज्ञानदादा बाहेर ये. पण आतून कसला प्रतिसाद नाही. मुक्ताबाई रडत होत्या. मुक्ताबाई रडत रडत त्या पर्णकुटीच्या दरवाजाजवळ गेल्या, हाक मारू लागला, दादा. अरे आई बाबांनी जाताना माझी जबाबदारी तुझ्यावर सोडून गेली, दादा बाहेर ये. पण दादा बाहेर ये, पण तरी सुद्धा ज्ञानोबाई काही बाहेर यायला तयार नाही. महाराज त्या मुक्ताबाई होत्या. मुक्ताबाईच्या लक्षात आलं ज्ञानोबाई असे बाहेर यायचे नाही. ज्ञानोबाईंना बाहेर काढण्याकरता मुक्ताबाईने ज्या अभंगाची रचना केली त्याला ताटीचे अभंग म्हणतात. ते अभंग म्हणता 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 ते अभंग म्हणता म्हणता एक असं पद आलं की जे पद ज्ञानोबाईने ऐकलं आणि एका क्षणामध्ये पर्णकुटीचा दरवाजा उघडले आणि बाहेर आले. कोणतं पद होतं महाराज? अगदी साधं सोपं पद होतं. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे पद ऐकलं आणि माझी माऊली बाहेर आली. महाराज काय होतं हो या पदामध्ये? काय लपलेलं होतं? मुक्ताबाईंनी जगाचा अतिशय, या जगातला अतिशय उत्तम आणि पवित्र सिद्धांत या एका वाक्यातून समोर ठेवला. महाराज काय होतं? विश्वपट. विश्व म्हणजे जगत, पट म्हणजे कापडाप्रमाणे आहे. दादा हे जगत कापडाप्रमाणे आहे आणि ब्रह्म म्हणजे देव म्हणजे परमात्मा हा दोऱ्याप्रमाणे आहे. म्हणजे जगत कापडाप्रमाणे आहे, देव दोऱ्याप्रमाणे आहे. एवढं ऐकल्याने ज्ञानोबाई बाहेर आले. असं काय लपलेलं होतं? आमचे गुरुरे भाऊंना याचा विस्तार फार गोड करायचे भाऊ पाठामध्ये. ते सांगायचे कापड आणि दोरा. ऐका आता बोलत चला थोडंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कापड आणि दोरा दोन्ही वस्तू माहित आहेत? माहित आहेत का नाही? दोरा म्हणजे कापड आहे का? दोरा म्हणजे कापड आहे का? नाही. जे काम दोऱ्याने होतं ते काम कापडाने होतं का? नाही ना. म्हणजे दोरा म्हणजे कापड नाही. कापड म्हणजे दोरा आहे का? नाही. दोरा म्हणजे कापड नाही आणि कापड म्हणजे दोरा नाही. पण गंमत अशी आहे, कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही. मी तुम्हाला एखादं कापड दिलं आणि सांगितलं हे कापड घ्या, याचं शर्ट शिवून आणा, पण एक काम करा, जाता जाता माझा दोरा मला काढून द्या आणि कापड तुम्ही घेऊन जा. आणि तुम्ही कापड घेऊन गेले, बरोबर आहे? कापड मिळालं ना? मग तुम्ही तुमच्याकडून घेतलं काय? दिलं काय होतं? कापड दिलं होतं. घेतला काय? दोरा. दोरा म्हणजे कापड आहे का? नाही. मग कापड शिल्लक, कापड नावाची वस्तू तुमच्याकडे शिल्लक राहायला पाहिजे होती का नाही? मग कापड गेलं कुठं? बरोबर भाऊ सांगायचे अरे या जगातामध्ये कापड नावाची वस्तूच नाही. आहे दोरा, आम्ही म्हणतोय कापड आहे. दोरा आम्ही काय म्हणतोय? त्याला कापड म्हणतो. तसं हे झालं, दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही, पण कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही. तसं हे संपूर्ण दिसतं ना, हे दिसतं, हे म्हणजे देव नाही. हे जग म्हणजे देव नाही आणि देव म्हणजे जग नाही. जसं दोरा म्हणजे कापड नाही तसं हे जग म्हणजे देव नाही आणि कापड म्हणजे दोरा नाही तसं देव म्हणजे जग नाही. जसं कापडाचं अस्तित्व दोऱ्याशिवाय नाही तसं या जगाचं अस्तित्व देवाशिवाय नाही. जसं कापडातला दोरा बाजूला काढल्यानंतर कापड नावाची वस्तू शिल्लक राहत नाही, तसं या जगातला जर देव बाजूला केला तर जग नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. आणि मग जे नाही त्याच्याकरता रडताय कशाला? जे नाही त्याच्याकरता रडायचं कारण काय? जग नावाची वस्तूच जर नसेल तर आहे देव, आम्ही त्याला समजतोय जग. जे नाही त्याच्याकरता रडायचं कारण नाही. ही दृष्टी जर आम्हाला जगाला कोण देत असेल तर माझ्या मुक्ताबाईने ही दृष्टी जगाला दिली. महाराज जगताकडे पाहण्याची दृष्टी. माझा तिसराही मुद्दा संपला. संतांनी जगाला काय दिलं? संतांनी एक आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं, संतांनी जगाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून दिलं आणि संतांनी जगाला जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. या तीन गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की असे जे संत आहेत म्हणजे जे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देतात आणि जगताकडे पाहण्याची दृष्टी जगाला देतात, असे जे संत आहेत ना त्यांच्या भेटीच्या काळाबद्दल जगद्गुरु तुकोबराय बोलतात.
संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ विठोबा धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अशी जे संत महात्मे आहेत ते जीवनामध्ये साधकाला म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात, परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून देतात आणि जगताकडे पाहण्याची दृष्टी देतात. अशा संतांच्या भेटीचा काळ हा जीवनामध्ये धन्यता निर्माण करणार आहे. का बरं धन्यता निर्माण करणार आहे? का त्यांची भेट झाल्याच्या नंतर धन्य का म्हणायचं? त्यांची भेट झाल्याच्या नंतर जीवनातलं कर्तव्य आणि प्राप्तव्य ह्या दोन्ही गोष्टी संपून जातात. ऐका, पंचदशीकारांनी असं वर्णन केलं की धन्यहोम कर्तव्य मे न विद्यते किंचित धन्यहोम प्राप्तव्यम सर्व मध्य संपदम. मी धन्य आहे. का बरं? जीवनामधलं कर्तव्य निघून गेलं आणि जीवनामधलं प्राप्तव्य निघून गेलं. कर्तव्य आणि प्राप्तव्य ही संत भेटीशिवाय जात नाही. संतांची भेट झाल्याच्या शिवाय आमच्या जीवनामधलं कर्तव्य आम्ही माणसं महाराज मरायला टेकतात पण त्यांचं कर्तव्य आणि प्राप्तव्य संपत नाही. पण संत भेटीमध्ये कर्तव्य आणि प्राप्तव्य दोघे निवृत्त होतं. ते पंचदशीकारांनी आणखी काही वर्णन केलंय की मनुष्य संतांच्या भेटीमध्ये तरुण गेल्यामुळेच त्यांचं कर्तव्य आणि प्राप्तव्य संपून जातं ना. कुर्वन्ति कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते नद्यां किटा इव आवर्तांतर माशुते. मनुष्य ह्या कर्मभोगामुळं काय झालेलं आहे की कर्मामुळं कुर्वन्ति कर्म भोगाय कर्म कर्तुंचे भुंजते नद्यां किटा इव. पंचदशीकार विद्यारण्य स्वामी सांगतात की नद्यां किटा इव, एका नदीतल्या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये एखादा किडा पडलेला असावा. तो किडा जसा या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जातो, तो किडा फिरत या छोटे छोटे भोवरे असतात पाण्यामध्ये, तो किडा जसं या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जातो. नद्यां किटा इव आवर्तांतरम आशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. त्याचे जन्मच्या जन्म निघून जातात. तसा हा मनुष्य जो हा जीव आहे तो जीव या जन्मातून त्या जन्मामध्ये त्या जन्मातून त्या जन्मामध्ये तो सारखा फिरत राहतो. व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्ती. मग काय घडतं? सत्कर्म परिपाकात ते मग त्याच्या सत्कर्माचा परिपाक झाला म्हणजे त्याचं भाग्य उदयाला आलं. करुणानिधीनोद्धृता, करुणानिधी असणारे जे संत महात्मे त्यांची भेट होते आणि मग काय करतात ते प्राप्त तीर तरुच्छाया विश्राम्यंती यथा सुखम. मग ते संत महात्मे काय करतात? त्याला त्या जन्म मरणाच्या भोवऱ्यातून बाहेर काढतात आणि बाहेर काढून प्राप्त तीर तरुच्छाया, जसं त्या किड्याला तो महात्मा काय करतो, त्या नदीमध्ये वाहणाऱ्या त्या किड्याला बाहेर काढतो आणि झाडाच्या सावलीमध्ये ठेवतो. त्याप्रमाणे संत महात्मे काय करतात की आम्हाला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढून परमात्मरूपी वृक्षाच्या सावलीमध्ये आम्हाला ते ठेवतात. म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूपतेचं आम्हाला ज्ञान करून देतात. एकरूपतेचं ज्ञान करून दिलं म्हणजेच त्याला त्या
त्याच्या जीवनामधलं कर्तव्य जाणं आणि प्राप्तव्य ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये नष्ट करतात. म्हणून धन्य काळ संत भेटी. संतांची माता संत कोणाला म्हणावा हा प्रश्न आहे. गुरुरे भाऊंच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं की भक्तिपंथीनं गुरुरे भाऊ एक परिष्कार सांगायचे. भक्तिपंथीनं जगदोद्धारकत्वनिष्ठ भक्तैक ऐश्वर्य संपन्नत्वे सते निरपेक्ष कृपालत्व अवच्छिन्न अवदार्यत्व अधिकरण भेद प्रतियोगी अवच्छेदकी भूताः या जातीही तादृशम जातिमत्वम संतत्वम. तरी संतांचं सोपं गोड लक्षण गुरुरे भाऊ सांगायचे. भक्तिपंथेनं पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिखाला भक्तिपंथी जगा दे तू. भक्तिपंथेनं जगदोद्धारकत्वनिष्ठ त्यांच्या ठिकाणी जगदोद्धारकत्व आहे. भक्तैक ऐश्वर्य संपन्नत्वे सते ते ऐश्वर्य संपन्न आहे. गुरुरे भाऊ म्हणायचे ऐश्वर्य संपन्न आहे संत. कोणतं ऐश्वर्य आहे? भक्ती एव ऐश्वर्य हा यस्य अस्ति. भक्ती ऐश्वर्य संपन्न हा भक्ती ऐश्वर्य संपन्न निरपेक्ष आहे, कृपालू आहे किंवा साधू सोपं. गुरुरे भाऊ आणखी एक लक्षात सांगायचे. यद अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधाः येही भक्त्या क्रियते ते संतः. माणसाच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान जे निवृत्त करतात त्यांना म्हणावं संत. अज्ञानाचा जे करतात अंत त्यांना काय म्हणावं? संत. असे जे संत आहेत त्यांच्या भेटीचा काळ धन्य काळ संत भेटी. त्यांच्या भेटीचा काळ हा धन्यता निर्माण करणारा आहे. पायी मिठी पडली तू. आणि नुसतं ते संत भेटल्याच्या नंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्यांचं दर्शन झालं मग खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त होती. आता गुरुरे भाऊनी आणखी एक चिंतन ह्या संबंधाने थोडंसं बोलले होते की ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आहे आणि कर्मशास्त्राच्या दृष्टीने धन्यता निर्माण करणार आहे. का बरं? ज्ञानशास्त्राचं फल काय आहे? गुरुरे भाऊ सांगायचे ज्ञानशास्त्राचं फल निर्गुण परमात्म्याची प्राप्ती. संतांच्या संगतीमध्ये निर्गुण परमात्मा प्राप्त होतो म्हणून ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार. भक्तिशास्त्राचं फल काय आहे? सगुण परमात्म्याची प्राप्ती. आणि सगुण परमात्म्याची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होते म्हणून ज्ञानशास्त्र भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत भेटीचा काळ धन्यता निर्माण करणार आहे. आणि कर्मशास्त्राचं फल काय आहे? कर्मशास्त्राचं फल आहे एक अंतःकरणाची शुद्धता आणि अंतःकरणाची स्थिरता. ह्या दोन्ही गोष्टी संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात म्हणून धन्य काळ. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो. काय झालं? संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यामुळं संशय निघून गेला आणि शीतल जो प्राप्त झालं. मग काय झालं आणखी? भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. त्यांचे प्रसाद म्हणजे त्यांची कृपा. त्या कृपेचं फल 3 प्रकारचं गीतेने आम्हाला वर्णन केलं की प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. प्रसन्न चित्त सोह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न चित्त सोह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखांना हानी ही एक, प्रसन्न चित्त सोह्याशु 2 आणि बुद्धी पर्यवतिष्ठते 3 प्रकारचं फल प्राप्त होतं. म्हणून संतांची कृपा आमच्या जीवनावर झाली पाहिजे. आणि मग शेवटी काय प्राप्त झालं? तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी. महाराज म्हणतात जी मंगल स्वरूप असणारा परमात्मा तो परमात्मा संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये संशय निवृत्त होतो. संत आम्हाला संशय निवृत्त करून देतात, भवसागरातून आम्हाला पार पाडून देतात आणि मंगल स्वरूप असणारा परमात्मा त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोण दाता याहुनी. म्हणून संताशिवाय या जगतामध्ये दाता नाही. संत आणि गुरु महाराज ते आमचे गुरुरे भाऊ सांगायचे. 5 मिनिटात आपली सेवा संपवते. गुरुरे भाऊ सांगायचे जीवनामध्ये सगळ्या चुका भरून निघतील. जीवनामध्ये सगळ्या चुका भरून निघतील पण माणसाची गुरु करण्यामध्ये झालेली जी चूक आहे ना ती कधीच भरून निघत नसते. आणि तुम्ही आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. मी काय बोलतोय लक्षात घ्या. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की श्री गुरु भाऊंसारखे आणि आदरणीय महाराजांसारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचं भाग्य. भाऊ म्हणायचे अरे त्यांची गुरुच भ्रांत आहे त्याची शिष्याची काय वाट लागणार आहे. आम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो आदरणीय महाराज आमचे गुरु आहेत. का बरं? आमचे गुरु ज्ञानी आहेत म्हणून आम्ही वाघाची छावी आहेत ना, आम्हाला काही विशेष नाही. आमचे गुरु ज्ञानी आहेत
त्यामुळे आम्हाला कोणाचीच या जगतामध्ये कोणाची भीती नाही. आम्ही आपण गुरुबंधू मंडळी अतिशय भाग्यवान आहात आणि आपल्याला महाराजांसारखं तत्व आणि अतिशय प्रेमळ एवढं तत्व आपल्याला सापडलं. आणि महाराज ह्या सगळे गुण जिथं एकत्र येतात ना, ह्या सगळ्या गुणाची काय असतं, माणूस म्हटलं की त्याच्या ठिकाणी काही ना काही चूक असते, पण महाराजांच्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर सगळे गुण दिसतात. म्हणजे सगळे गुण जिथे एकत्र असतात ना, तो ईश्वराचा अंशच असतो. म्हणून महाराजांचं जीवन मी सुरुवातीला जे बोललो ते काही वेगळं नाही महाराज, की या वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरताच हे शिवतत्व या महाशिवरात्रीच्या दिवशी या पृथ्वीवर प्रगट झालं, ते म्हणजे आदरणीय महाराज आहे. असं झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि माझे परम सद्गुरू श्री गुरु भाऊंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर एक 2 मिनिटं फक्त मोक्ष पाठशाळेच्या वतीने आदरणीय महाराजांचं विठ्ठल जय जय